SP न्यूज, द ब्रॉडकास्टिंग न्यूज नेटवर्क अशाच नवनवीन बातम्यांसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा व शेअर करा। नमस्कार, SP न्यूज मराठीमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे। निफाड जिल्हा नाशिक या ठिकाणी वर्तमान एकात्मता फाउंडेशन संचलित कष्टकरी कामगार संघटना प्रधानमंत्री शालेय पोषण आहार स्वयंपाकी व मदतनीस यांचा मेळावा आयोजित करण्यात आला। आज दिनांक 7 जुलै या मीटिंगमध्ये सर्वसामान्य महिला कष्टकरी यांचे प्रश्न, समस्या, अडचणी सोडवण्यात आल्या। ज्या 10 ते 12 वर्षापासून प्रलंबित असलेल्या आपल्या समस्या कोणीतरी सोडवत आहे या आशा पोटीला आल्या। आपल्याला आज कोणीतरी पाठीमागे खंबीर उभे असणारी एक संघटना मिळाली, त्यामुळे महिला मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होत्या। आज दिनांक 7 जुलै या दिवशी वर्तमान फाउंडेशन संचलित कष्टकरी कामगार एकता संघटनेकडून मीटिंग आयोजित करण्यात आली। संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदराव लोहकरे तसेच समन्वयक डॉक्टर हरिश्चंद्र राऊत, राकेश भुसे, नाशिक जिल्हा संघटक, येवला तालुका संघटक संदीप वाघ आदी सभासद उपस्थित होते। निफाड तालुका प्रतिनिधींकडून संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। कार्यक्रमामध्ये निफाड तालुका महिला पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली। त्यामध्ये मंगल थोरात यांची तालुका अध्यक्ष, कल्पना जाधव यांची तालुका उपाध्यक्ष, मीरा बैरागी सचिव तथा शिवानी कदम सोशल मीडिया प्रभारी, वैशाली कदम सरचिटणीस, मंदा वेताळ संघटक म्हणून निवड करण्यात आली। तसेच राजाराम थोरात यांचे अध्यक्ष म्हणून संतोष रसाळ उपाध्यक्ष, सतीश संगमनेरे सचिव, नवनाथ कदम सरचिटणीस, कृष्णा देशमुख यांची संघटक म्हणून निवड करून त्यांचा सत्कार करण्यात आला। SP न्यूजसाठी मराठी प्रतिनिधी निफाड।